राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात। यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात एखादी ठिणगी पडली की दोन्ही पक्ष पेटून उठत आहेत। मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चांगलंच राजकारण तापलं। महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना टार्गेट करत या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचाराचे आरोपही केले। त्यानंतर महाविकास आघाडीने मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर जोडे मारो आंदोलन केलं। या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो असणाऱ्या बॅनरला जोडे मारले। यावरून थेट बारामतीतून अजित पवार यांनी मवियाच्या नेत्यांना आव्हान दिलंय। बारामतीच्या जनसन्मान यात्रेतून अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून जोरदार प्रतिहल्ला चढवलाय। पोस्टरला जोडे मारता, धमक असेल तर जोडे घेऊन समोर या, मग पाहतो असं म्हणत अजित पवार यांनी आपलेच काका शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना आव्हान दिलं। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होम ग्राउंड म्हणजेच बारामतीमध्ये पोहोचली। त्यानंतर अजित पवारांनी हे चॅलेंज दिलं। तिथं अजितदादांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विशेष म्हणजे अजितदादा बारामतीमध्ये येत असल्यानं अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकवले गेले। तर दुसरीकडे निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री असतील असं अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी सांगितलं। एकीकडे महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांना चॅलेंज देत आहे, तर दुसरीकडे महायुतीचे नेते विरोधकांवर काउंटर अटॅक करत आहे। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं जे एकाच गटात होते, एकत्र सरकार चालवलं, तेच नेते आता एकमेकांच्या समोर उभे आहेत। विशेष म्हणजे एकमेकांची उणीधुणी काढायलाही ते कचरत नाहीये। महाविकास आघाडीने महायुतीच्या नेत्यांच्या फोटोंना जोडे मारणं आणि अजितदादांनी समोर या असं बघतो म्हणत थेट आव्हान देणं, त्यामुळे आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्षाची भट्टी आणखीन तापलेली दिसणार आहे। या नेत्यांचे एकमेकांना आव्हान देणं, थेट वैयक्तिक टीका टिप्पणी करणं, यातून राजकारण खालच्या पातळीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। आगामी काळ निवडणुकीचा असल्याने आणखीन संघर्ष या नेत्यांच्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला येणार हे नक्की।